सीएम पीएम डीसी झालेली आहे, राज्य सरकारने काय काय मागण्या ठेवल्यात आणि कोणत्या मागण्या ह्या पूर्ण होणार आहेत? आज माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी ज्या ज्या राज्यांमध्ये खरोखर खूप मोठ्या पद्धतीनं संक्रमण पाहायला मिळतं आहे किंवा ज्यांचा ग्रोथ रेट खूप जास्त आहे त्या ठिकाणी सगळ्या राज्यांना बोलवलं होतं आणि जवळजवळ 9 ते 10 मुख्यमंत्र्यांनी यामध्ये पार्टिसिपेट करून आपले आपले म्हणणे त्या ठिकाणी मांडलेले आहे। माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा आपल्या राज्याच्या वतीनं जे प्रामुख्याने मुद्दे मांडले ते हेच की ऑक्सिजन, रेमडेसिवीर, वॅक्सिन हे तिन्ही गोष्टी आपल्याला आपल्या न्याय हक्काप्रमाणे मिळाव्यात। जे काही आपली संख्या आहे त्या संख्येला अनुषंगून मिळावं त्यांनी पत्रसुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना दिलेलं आहे आणि अत्यंत संवादपूर्ण ज्याला मी म्हणेल म्हणणं त्यांनी मांडलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ऑक्सिजनच्या दृष्टिकोनातून आम्हाला जे साधारणपणे इतर राज्यातून ऑक्सिजन मिळेल ते ऑक्सिजन आम्हाला येण्यासाठी उशीर होतो आहे। आता विशाखापट्टणमची ट्रेन निघालेली जरूर आहे पण येऊच तर थोडा उशीर लागतो आणि त्यामुळे आम्हाला एअरलिफ्टिंग करून मिळेल का, तर त्या बाबतीत एक अत्यंत सकारात्मक निर्णय निश्चित प्रकारे झाला की आपल्याला ज्या ज्या राज्यातून आता कोटा मिळेल त्या कोट्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी रिकामे टँकर्स एअरफोर्सच्या विमानातून घेऊन गेले जातील आणि येताना ते टँकर्स एकतर ट्रेनमध्ये आणले जातील किंवा जवळचं राज्य असेल तर ते टँकर बाय रोड आणले जातील। तर हा एक महत्त्वाची एअरफोर्सच्या विमानाने रिकामे टँकर्स घेऊन जाण्याचा जो काही केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे तर त्याबद्दल मला वाटतं की आपल्या राज्याला ऑक्सिजन मिळण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित प्रकारे काही प्रमाणात आपल्याला गती प्राप्त होईल असं मला वाटतं। फक्त एकच आहे की ऑक्सिजन देताना ते आपली संख्या 7 लाख आहे, आपले ॲक्टिव्ह केसेस 7 लाख आहेत आणि त्यामध्ये सहज 10% हे क्रिटिकल केसेस होतात किंवा आपल्याला मॉडरेट आणि सिव्हिअर केसेस होतात, तर त्या अनुषंगाने तिथे ऑक्सिजन लागत असतं आणि म्हणून त्या अनुषंगाने ते न्यायिक पद्धतीनं मिळावं ही अपेक्षा निश्चित प्रकारे अनेक माननीय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे आणि मला वाटतं माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की ही आमची BC संपल्यानंतर आम्ही ऑक्सिजन प्रोड्युसर्स, ऑक्सिजनच्या बाबतीतलं एक अतिशय वेगवेगळे पर्याय काय असू शकतात त्या बाबतीतले सगळे पर्यायाचा विचार करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ असं आश्वासन ऑक्सिजनच्या संदर्भात दिलेलं आहे। त्यामुळं पर्याय त्यांनी आणखीन काय काय सांगितलेले आहेत, जे पर्याय आपण या ठिकाणी करत आहोत की आपण साधारणपणे आता मी एक सांगू इच्छितो की त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की वेगवेगळे पर्यायाचा अर्थ आपले PSA प्रकल्प, नवीन PSA प्रकल्प टाकता येतील का, तर ते आपण जिल्ह्याचा सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे तालुका निहाय PSA प्रकल्प टाका, तो आपण मुद्दा मान्यच केलेला आहे। दुसरा मुद्दा असा आहे की अनेक ठिकाणी आपले जे फूड पॅकेजिंग इंडस्ट्री आहे ही फूड पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये नायट्रोजन निर्माण करतात हवेतून, कारण हवेत 21% ऑक्सिजन आणि 78% नायट्रोजन असतं, त्यामुळं हवेतील नायट्रोजन हे त्या ठिकाणी ॲब्झॉर्प्शन ह्या PSA टेक्नॉलॉजीने ते करतात आणि ऑक्सिजन सोडतात। तर हाच प्लॅन्ट हा किड माउंटेड असतो, म्हणजे याचा अर्थ तिथून काढून आपल्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाता येऊ शकतो। तर अशा इंडस्ट्रीज ज्या आहेत, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये फूड पॅकेजिंग इंडस्ट्रीज असतील किंवा प्लॅस्टिकच्या संबंधित इंडस्ट्री असतील की जिथे नायट्रोजनचा वापर होतो आहे आणि ऑक्सिजन सोडलं जातं आहे, तर त्याचं उलटं तोच प्लॅन्ट आपल्याला उलटं करता येईल, तर असे प्लॅन्टसुद्धा आपण शोधून त्या जिल्ह्यामध्ये वापर करण्याचा निर्णय घेतो आहोत। तिसरा मुद्दा हे नक्कीच आहे की आपल्या राज्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सिलेंडर्स कमी पडलेले आहेत, आपण जरूर केंद्र शासनाकडून काही 10-12 हजार सिलेंडर्सची मागणी केलेली आहे, ते उत्पादन येईल त्यावेळेस येईल, परंतु आता साखर कारखान्यांमध्ये सुद्धा माननीय पवार साहेबांनी सुद्धा साखर संघाला सूचना दिल्या की कुठल्याही परिस्थितीत आपल्या वेगवेगळ्या प्रायव्हेट आणि सहकारी साखर कारखान्यामध्ये असलेले सिलेंडर्स आपण आणावेत
आणि ते सिलेंडर्स आपल्याला ऑक्सिजन फिलअप करण्यासाठी उपयोगात आणावे. तर त्याही बाबतीतली आम्ही सूचना दिली होती. तर काल संपूर्ण होमवर्क करून त्या अनुषंगाने काही शेकड्यांनी सिलेंडर्स उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून त्या जिल्ह्याचा प्रयत्न झालेला आहे. त्याचबरोबर मला हेही सांगितलं पाहिजे की जे कारखाने सध्या चालू आहेत, या चालू असलेल्या कारखान्यांमध्ये जिथे कोजनरेशन चालू आहे आणि जिथे इथेनॉल चालू आहे, ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला असलेल्या मशिनरीजचा उपयोग करून काही ॲडिशनल छोटी मशिनरी टाकून त्या कारखान्यावर ऑक्सिजन निर्माण करता येऊ शकेल, असं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने आणि त्यांच्या शास्त्रज्ञांनी ठरवलेलं आहे. आणि त्या संदर्भातली सुद्धा आपलं अतिशय पटकन त्याच्या संदर्भातली कार्यवाही चालू आहे. त्यामुळं जमेल त्या मार्गाने ऑक्सिजन कसं आपल्याला उपलब्धता वाढवता येईल या संदर्भाचे मी सगळे हे नियोजन या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि एक नक्कीच आहे की ऑक्सिजनच्या संदर्भाने आता ऑडिट ऑक्सिजनचं करावं, अशा सुद्धा सूचना माननीय प्रधानमंत्र्यांनी दिल्या. म्हणजे काय करा, तर वेस्टेज टाळलं पाहिजे. हे वेस्टेज हाय फ्लो नेझल कॅन्युलाच्या ऐवजी जर आपल्याला नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटर्स वापरून जर केलं तर कमी ऑक्सिजन पर मिनिट लागतं, त्याचा वापर करण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. आणि त्यामुळं इन जनरल ह्या सगळ्या दृष्टिकोनातून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ऑक्सिजन जात असताना कोणीही अडवणूक करू नये, हे सुद्धा त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या सांगितलं असल्यामुळे त्याही बाबतीत फार स्पष्टीकरण करण्यात आलं की सगळ्यांना पूर्ण सुरक्षा देऊन त्या राज्याचा कोटा त्या राज्यापर्यंत पाठवण्याची व्यवस्था आपण करूया. हा झाला ऑक्सिजनचा एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो होता तो रेमडेसिवीरचा. तर रेमडेसिवीरच्या संदर्भात सुद्धा ॲक्टिव्ह केसेसच्या तुलनेत रेमडेसिवीर न्याय पद्धतीनं मिळावं, हीच सर्वसाधारण सूर सगळ्या मुख्यमंत्र्यांचा होता. मला वाटतं की त्या बाबतीत सुद्धा योग्य तो निर्णय केंद्र सरकार घेईल असं प्राईम मिनिस्टरच्या VCच्या अनुषंगाने निश्चित प्रकारे वाटतं. त्यांनी जाणीवपूर्वक सांगितलं की ब्लॅक मार्केटिंग रेमडेसिवीरचं थांबलं पाहिजे. त्या बाबतीत राज्यांवर जिम्मेदारी दिलेली आहे. त्यामुळे त्याही बाबतीतली कारवाई आपल्या स्तरावर आपण निश्चित प्रकारे करणं गरजेचं आहे आणि ते आपण प्रभावीपणे करू, हेही मला आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. त्याचबरोबर साधारणपणे जे काही एकत्रपणे येऊन एकजुटीने काम करणं, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच सांगितला की सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. इथे सध्या कुठलाही राजकारणाचा विषय नसावा, त्याला अधिक जोर देण्याचंही काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की वॅक्सिनेशनच्या संदर्भात आता 1 मे पासून फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे आणि त्यामुळं 1 मे पासून 18 ते 44 वर्ष वयोगटातील लोकांना सुद्धा प्रत्येक राज्य मार्केटमधून खरेदी करून किंवा इम्पोर्ट करून सुद्धा देऊ शकेल, अशी फ्लेक्झिबिलिटी दिल्यामुळे आता एकच आहे की सर्व राज्यांनी मिळून, बऱ्याचशा महत्त्वाच्या राज्यांनी मिळून एक मागणी जरूर केली की 1 नेशन 1 रेट असावा. त्या दृष्टिकोनातून सुद्धा मागणी केलेली आहे, परंतु त्यावर अजून निर्णय झालेला नाही. तर आपल्या राज्याला सुद्धा या दृष्टिकोनातून आज जो काही आपल्याला 18 ते 44चा वयोगटात आपल्याला वॅक्सिनेशन करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे मंत्रिमंडळाने, आणि तो फार ॲग्रेसिव्हली राबवायचा आहे. कारण ज्या देशामध्ये आज पूर्ण कोरोनातून मुक्त झालेला इस्रायल असेल किंवा UK प्रचंड कमी प्रमाणात आता आपल्याला सगळ्या गोष्टी आढळतात, त्या सगळ्यांच्या यशाचं रहस्य वॅक्सिनेशन आहे. आणि त्यामुळे वॅक्सिनेशन करण्याला आपल्याला महत्त्व द्यायचंच आहे. आणि जरूर वॅक्सिनेशनच्या संदर्भात आपल्याला या सगळ्या अनुषंगाने जर रेट्स कमी करून मिळाले तर निश्चित प्रकारे अधिक व्यापक पद्धतीने आपल्याला देता येऊ शकेल. आणि जर नाही मिळाले तर मग मात्र आपल्याला कदाचित गरीब घटकांना विसरता येणार नाही. गरीब घटकांची काळजीही शासनाने घ्यावी लागेल. आणि अन्य प्रायव्हेट आणि बाकीच्या काही कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी आणि काही लोक असतील तर त्यांना मग त्यांच्या पद्धतीनं आपल्याला काही निर्णय घेता येईल का, या सगळ्याच संदर्भाने मला वाटतं माननीय मुख्यमंत्री आणि
मंत्रिमंडळात या संदर्भाने चर्चा होईल. सर हे थोडं स्पष्ट करा, म्हणजे गरिबांना लस मोफत आणि ज्यांना परवडू शकतं त्यांनी विकत घेऊन घ्यावी किंवा कॉर्पोरेट्सने आपल्या कर्मचाऱ्यांना द्यावी असा काही विचार आहे? नाही, एक नक्कीच आहे की आपलं राज्य शासन नेहमी जे दारिद्र्य रेषेच्या खालचे लोक आहेत त्यांच्या प्रति पूर्ण सहानुभूती ठेवून आपल्याला या लसीकरणाच्या संदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. परंतु या सगळ्यांचाच निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून प्राईज हा फार महत्त्वाचा विषय असतो आणि प्राईज जी काही मागणी केलेली आहे त्या संदर्भाने आपल्याला कशा स्वरूपाने आपलं एकूण, कारण आपल्याला 2 डोसेस द्यावे लागतील आणि साधारण 18 ते 45 किंवा 44 वयोगटामध्ये साधारण 5 कोटीच्या दरम्यान 5-5.5 कोटीच्या 5 कोटीपर्यंत जवळजवळ हे सगळे लोक असू शकतील आणि मग त्यांना 2 डोसेस जर द्यायचे म्हटले तर 10 कोटीच्या दरम्यान डोसेस द्यावे लागतील. तर अशा सगळ्या अनुषंगाने जे आर्थिक बोजा येईल त्याचा अभ्यास करून फायनान्स डिपार्टमेंट माननीय मुख्यमंत्री निर्णय घेतील. पण एक नक्कीच आहे की गरीब घटकांच्या हद्दीपर्यंत आपल्याला शासनाला मदत करणं शक्य होऊ शकेल. कधीपर्यंत आपण हा निर्णय घेणार आहोत? कारण 1 तारीख आता जवळ आलेली आहे. आता शेवटी एकच आहे की आपल्याला या सगळ्या संदर्भाने जर बघितलं तर कोविशिल्ड किती उपलब्ध होतं आणि केव्हा उपलब्ध होईल, किती प्रमाणात उपलब्ध होईल, या सगळ्याच गोष्टी आणखीन यासाठी, कारण आदर पुनावालांशी माननीय मुख्यमंत्री बोलले, त्यांनी असं सांगितलं की 24 मेपर्यंत मी सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो काही प्रोडक्शन, मी जेवढं काही उत्पादन करेल तेवढं माझं बुकिंग सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 45च्या पुढच्या वॅक्सिनसाठी झालेलं आहे आणि त्यामुळे त्याच्या पुढे मला देता येऊ शकेल असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे मग काही वेळेस आपल्याला इच्छा असताना सुद्धा थोडी वाट बघावी लागेल असंही परिस्थिती दिसते. तर मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय ह्यांच्याशी पण बोलणार होते आपल्या भारत बायोटेकशी. तर भारत बायोटेकशी बोलल्यानंतर त्याच्या प्राइजेस काय राहतील, त्याची उपलब्धता किती होईल, या सगळ्याच अनुषंगाने निर्णय घेतला जाईल. फक्त एक नक्की आहे की मंत्रिमंडळाने हा निर्णय पक्का घेतलेला आहे की 18 ते 44 वयोगटामध्ये ॲग्रेसिव्ह वॅक्सिनेशन करायचं आहे. लसीकरण केंद्र आपल्याकडे कमी असल्यामुळे लसीकरण केंद्रांवर गर्दी होते, तर ती केंद्र वाढवण्याचा काय विचार आहे? लसीकरण केंद्र मला वाटतं आपल्याकडे कमी आहेत असं अजिबात मला वाटत नाही, कारण 4,500 केंद्र आज आपल्याजवळ उपलब्ध आहेत. ते आपण आज आणखीन पण किती वाढवू शकतो, फक्त लस उपलब्ध पाहिजे. आज असं होतं आहे की बऱ्याच लसीकरण केंद्रावर लोक येतात परंतु पूर्ण लोकांना आपल्याला लसीकरण करता येत नाही, कारण तेवढी लस त्या केंद्रावर उपलब्ध नसते आणि म्हणून आपल्याला केंद्र गरजेप्रमाणे जरूर वाढवता येतील. कारण आपण उपकेंद्र म्हणजे 4 गावांना 1 उपकेंद्र असतं, तेवढ्यापर्यंत आपण लसीकरण करू शकतो. ते सामर्थ्य आपल्या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये आहे, कारण आपल्याकडे कोल्ड चेन त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी ANM आपली नर्स ट्रेंड झालेली आहे आणि डॉक्टर CHO म्हणजे कम्युनिटी हेल्थ ऑफिसरसुद्धा त्या ठिकाणी आहे. त्यामुळं लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. लसीकरण केंद्र वाढवणं अजिबात अडचणीचं नाही आहे, फक्त लस उपलब्ध व्हावं एवढीच त्यामागची महत्त्वाची अपेक्षा. अनेक लस केंद्र बंद आहेत, आपण 1 मे नंतर आपण मोठी करणार आहोत मोहीम. जर आपल्याकडे लसच नाही तर आपण करणार कशी, देणार कशी लस? नाही, म्हणून लसीकरण 45च्या पुढचा कार्यक्रम हा सगळ्याच केंद्र शासनाचा स्वतःचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे आणि म्हणून आपली मागणी ही पहिल्या दिवशीपासून अशी आहेच की आपल्याला आपली क्षमता ही जवळजवळ 8 लाख दररोज वॅक्सिनेशन करण्याची आहे. मग ही असताना आपल्याला कमी लस मिळते, आता जे काही ते देत आहेत तेवढं आपण लसीकरण करूया. शेवटी हा त्यांचा कार्यक्रम आहे आणि तो आपली मागणी आपण करत राहूया. आता शेवटी थोडा वेळ लागेल, त्याला काही पर्याय नाही आहे, पण जेवढी काही लस मिळते तेवढ्या लसीत आपण कार्यक्षमतेने, आज महाराष्ट्र लसीकरणामध्ये क्रमांक 1चं राज्य पहिल्या दिवशीपासून आहे, ते आजही आहे आणि आपण ते उद्याही ठेवणार आहोत. सर, रेमडेसिवीर इंजेक्शन आहे याबाबत आपण सांगितलं की PM यांच्याशी आम्ही जे ऍक्टिव्ह केसेस आहेत त्या रेशोमध्ये देण्यात यावं, त्यावर त्यांचं काय मत आलं? कारण की सगळीकडे अशीच चर्चा आहे की गुजरातला जास्त दिली गेली, महाराष्ट्राच्या तुलनेने महाराष्ट्रात दिली गेली नाही.
नाही, एक नक्की आहे की आपण कुठलाही वादविवाद करायचा कुठलाही विषय नव्हता, नाही. आम्ही एवढंच म्हटलेलो आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे, रेमडेसिवीर या विषयावर पत्र लिहिलं आहे आणि त्या पत्रामध्ये कदाचित ह्या गोष्टींचा उल्लेख असावा, परंतु VCमध्ये स्पष्टपणे एवढंच सांगितलं आहे की आम्हाला आमच्या संख्येप्रमाणे, आमच्या न्याय हक्काप्रमाणे आम्हाला मिळावं, तेवढी मागणी जरूर केलेली आहे. आणि त्याचं काही असं अगदी हो नाही असं उत्तर दिलं जात नाही, परंतु त्यांनी प्रधानमंत्र्यांनी गांभीर्याने त्याची नोंद घेतलेली आहे आणि आशा करूया की निश्चित प्रकारे आपल्याला झुकतं माप किंवा आपल्याला झुकतं माप जरी नाही म्हटलं तरी न्याय हक्काने मिळेल अशी आशा जरूर करूया. सकाळी तुमच्याकडे एक वक्तव्य झालं ज्याच्यामध्ये बिगर आगीच्या संदर्भात की ही राष्ट्रीय न्यूज नाहीये, ह्याचा संदर्भ घेऊन विरोधकांनी टीका केली तुमच्यावरती, तुमचा राजीनामा देखील मागितला. याचं मला एकच सांगायचं आहे की तुम्ही मला म्हणजे माध्यमं पण मला पाहतायत आणि महाराष्ट्राची जनता पण मला पाहते. माझ्यावर असलेल्या अति दुःखाच्या प्रसंगात सुद्धा मी माझं कर्तव्य आणि जबाबदारीला नेहमीच महत्त्व दिलेलं आहे आणि मी अत्यंत संवेदनशीलतेने काम करणारा कार्यकर्ता आहे. मला माझ्या मनामध्ये माझे जे काही विचार असतात ते नेहमी सामान्य माणसाला त्रास होऊ नये त्याच्याप्रती पूर्ण संवेदनशीलतेने मी काम करत आलेलो आहे आणि मला वाटतं माध्यमांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आहे. काही माध्यम मला आज पाहतंय अशातला प्रकार नाही, वर्षभर कोविडमध्ये सुद्धा पाहत आहे आणि त्यामुळं या बाबतीत सकाळी घडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया या घटनेच्या बाबतीत देणारा मंत्री मीच होतो आणि त्यामुळे सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला मी पूर्ण प्रतिक्रिया दिली, ज्याच्यात मी फार स्पष्ट सांगितलं की ही अत्यंत दुर्दैवी दुःखद घटना आहे, अतिशय मनाला आणि हृदयाला पिळवटून टाकणारी घटना आहे. आम्ही सगळ्या मृत्यू झालेल्या लोकांच्या परिवाराच्या दुःखात मनापासून सहभागी आहोत आणि या सगळ्या परिस्थितीत जे म्हणून शासनाने करणं शक्य आहे ते सगळं आम्ही करणार आहोत. हे सगळं मी सकाळी 7 वाजता 8 वाजता सगळ्या माध्यमांना सगळ्यांना सांगितलेलं आहे की ज्यामध्ये 5 लाख शासनाकडून, 5 लाख महानगरपालिकेकडून, 10 लाख प्रति व्यक्तींना देऊ. त्याचबरोबर पूर्ण एक बघू का आता हे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लागलेली आग असेल तर त्या बाबतीत आता शेवटी UDचे रूल्स असतात, बांधकाम खात्याचे रूल्स असतात आणि त्या रूल्समध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या स्ट्रक्चरल ऑडिट, फायर ऑडिट ह्या सगळ्या बघूनच आता इथून पुढे ऑक्युपेशन सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता असते. तर या सगळ्या गोष्टी जरा अधिक कडक पद्धतीनं तपासल्या जातीलच आणि जिथं काही अशा पद्धतीनं निष्काळजीपणा केला जाईल तिथं कारवाई केली जाईल. हे सगळं मी माध्यमांना अतिशय स्पष्ट बोललेलो आहे. ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर मी असा कसा म्हणू शकेल की याच्याबद्दल मी असंवेदनशील आहे किंवा असं कुणालाही का वाटू शकेल. कारण सकाळी 7 पासून 9-10 पर्यंत जर कोणी पण न्यूज बघितली तर सगळ्या चॅनल्सवर एकच गोष्ट चालू होती की याप्रती आम्ही कमिटी गठीत करू, कारवाई करू आणि पूर्ण आम्ही संवेदना व्यक्त केलेल्या होत्या. त्यामुळं मला एक वाटतं की या प्रश्नाच्या बाबतीत शब्दाचा विपर्यास करू नये एवढीच माझी माध्यमांना विनंती राहील. प्रश्न जो विचारण्यात आला होता तो इतका पॉइंटेड प्रश्न, कारण मी चाललो होतो VCला, 10 मिनटं राहिले होते VC सुरू व्हायला, प्रधानमंत्र्यांची VC होती. प्रश्न विचारला होता की आपण या VCमध्ये राज्याचे कोणते मुद्दे मांडणार. त्या प्रश्नांचं उत्तर मी देत होतो. मी म्हणालो मी रेमडेसिवीर, ऑक्सिजन आणि वॅक्सिन ह्या 3 मुद्द्यांवरच माननीय मुख्यमंत्री याबाबत बोलतील किंवा राज्याच्या वतीनं बोललं जाईल. त्यात मध्येच हा प्रश्न विचारण्यात आला की याबाबत काय, तर त्याबाबत मी एवढंच म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टीचं गांभीर्याने नोंद राज्य शासनाने घेतलेलीच आहे. त्यामुळं मला वाटतं की ह्या गोष्टी आपण सांगितल्या तर त्या शब्दाचा विपर्यास करू नये. कोणता प्रश्न आहे आणि काय उत्तर दिलं गेलेलं आहे आणि व्यक्ती काय आहे आणि व्यक्तीचा मागचा इतिहास काय, हा सगळा प्रश्न मला वाटतं गोळाबेरीज करून जर याच्याबाबत योग्य तो अंदाज लावला तर जास्त चांगलं होईल. महाराष्ट्रामध्ये मला विरोधी पक्षाच्या वतीनंही मला हे सांगायचं की सगळेजण आम्ही सगळे एकत्रपणे विधानसभेत काम करतो आहोत. त्यामुळे व्यक्तिमत्व एक ठरलेलं असतं, त्यात काही आज एखादा संवेदनशील असतो उद्या एकदम असंवेदनशील व्यक्ती होऊन जातो अशातला कधी प्रकार नाही
आणि मी सगळ्यांना नम्रतेने आव्हान करेल, विनंती करेल, माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या प्रती पूर्ण आदर व्यक्त करून मी म्हणेल की आज त्यांनीसुद्धा एकच मुद्द्यावर अगदी सुरुवात त्यांनी ही केली की कुठल्याही परिस्थितीत सगळ्यांनी एकजुटीनं या महामारीला आपण सक्षमपणे तोंड देऊया आणि या महामारीच्या विरोधात आपण लढूया, जिंकूया या महामारीच्या विरोधात. आणि त्याला एकच मंत्र आवश्यक आहे आणि ती म्हणजे एकजूट, एकजूट आणि एकजूट. हेच त्यांनी सांगितलेला महत्त्वाचा विषय. आणि मला वाटतं हाच मंत्र आहे की ज्या माध्यमातून देशातली ही महामारी आपल्याला जिंकता येऊ शकेल, त्याच्यावर मात करता येईल. कारण जे चित्र दाखवण्यात आलं ते मी मुद्दाम माध्यमांच्या कडून तिकडे देऊ इच्छित नाही, परंतु जे आम्हाला प्रेझेंटेशन करण्यात आलं त्याच्यामध्ये संख्येत देशामध्ये सुद्धा आता अनेक राज्यांमध्ये तुम्हाला मी मुद्दाम सांगेन की महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर किती टक्के वाढ झाली ह्या 1 एप्रिलपासून याच्यात, तर साधारणपणे 1.8 टाइम्स, म्हणजे साधारण आपण म्हणू दुप्पट वाढली. परंतु उत्तर प्रदेशमध्ये 24 पटीनं वाढ झालेली आहे, दिल्लीमध्ये 14 पटीनं वाढ झालेली आहे, केरळामध्ये 7 पटीनं वाढ झालेली आहे, मध्य प्रदेशमध्ये 6 पटीनं वाढ झालेली आहे आणि देशामध्ये सुद्धा 4.5 पटीनं वाढ झालेली आहे. पण महाराष्ट्रामध्ये हा 2.25 पटीनं वाढ झालेली आहे. त्यामुळं जी काही ग्रोथ रेट आहे तो सगळ्या देशामध्येच खूप भयावह आहे आणि ते चित्रसुद्धा प्रेझेंटेशनमध्ये दाखवलं. आणि हे सांगण्याचा हेतू एवढाच आहे की आपल्याला सगळ्यांना एकत्र राहून चांगल्या पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे. कारखान्यामध्ये अतिदक्षता समिती तयार केली जाणार आहे कामगारांच्यासाठी, कोविड दक्षता समिती, काय नेमकी याचं नियोजन असणार आहे? कारखान्यामध्ये माननीय शरद पवार साहेबांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष असल्याकारणाने त्यांनी डायरेक्टर जनरल श्री शिवाजीराव देशमुखांना काही सूचना केल्या आणि त्यांची पत्र सगळ्या कारखान्यांच्या चेअरमन्सला गेलेले आहेत की आपण तिथे कोविड हॉस्पिटल्स पण करावे, आपण ऑक्सिजन प्लांट पण सुरू करावा, आपल्या जिथे जिथे कोजनरेशन असेल, जिथे इथेनॉल असेल, आणि आपण पूर्णपणे या कोविडच्या महामारीमध्ये सहकारी कारखानदारीने मदत करावी. आणि त्याच्याच अनुषंगाने मग आम्ही सिलेंडर असो, ऑक्सिजन प्लांटच्या संदर्भाने कारवाई असो, ही लगेच तत्परतेने सुरू केलेली आहे. आणि तुम्हाला रिझल्ट दिसेल की जिथे जिथे आता कारखाने चालू आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला काही अशा ऑक्सिजन प्लांट सुरू करून काही मदत त्या जिल्ह्याला करता येईल का या बाबतीतली कार्यवाही तातडीनं केली जाईल. फक्त एकच परदेशी लसीबाबत काय अपडेट आहे? कारण आपण सतत संपर्क करतोय, स्पुटनिक फायझर आपल्याला काही मिळणार आहे का? आपण तयारी केली का? नाही, एक आहे की त्यांच्याबरोबर चर्चा करण्याची प्रक्रिया राज्य शासनाकडून सुरू झालेली आहे आणि त्यामुळे त्यांच्याबरोबरची चर्चा मी चीफ सेक्रेटरीशी बोलल्यानंतरच आता मी आपला सर्व माध्यमांशी बोलत आहे. त्यामुळे त्यांनी जी मला माहिती दिली की आपण आता इम्पोर्टच्या संदर्भात सुद्धा चर्चा करतो आहोत आणि म्हणून ते चर्चा करून कशा स्वरूपाने काय रेट्सनी उपलब्ध होतील, किती प्रमाणात उपलब्ध होतील, ह्या सगळ्यांचा हे करून नंतर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळासमोर ठेवून निर्णय घेतील. सर, हिंदी में जानना चाहे प्रधानमंत्री के साथ आपकी वीसी थी, सीएम की वीसी थी, क्या क्या प्रमुख मुद्दे थे महाराष्ट्र को लेकर के जो आपने रखे और प्रधानमंत्री का क्या रिस्पॉन्स है? माननीय मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे साहब ने जो महाराष्ट्र के मुद्दे रखे हैं उसमें खास तौर पर ऑक्सीजन हमें अहम थे जो रखे और ऑक्सीजन के हद तक उन्होंने ये भी कहा कि ऑक्सीजन हमें अन्य राज्यों को से मिलने के लिए 2 दिक्कतें हैं. एक, अन्य राज्यों में से हमारी गाड़ी आते हुए, टैंकर आते हुए कोई उसमें रुकावट न हो, ग्रीन कॉरिडोर मिले, और दूसरी, बहुत अंतर होने के वजह से जो टर्न अराउंड टाइम होता है, जो समय लगता है, वो बहुत ज़्यादा लगता है. और इसीलिए अगर भरा हुआ टैंकर एयरलिफ्ट नहीं हो सकता है तो कम से कम खाली टैंकर अगर एयरफोर्स के प्लेन से एयरलिफ्ट किया जाए तो खाली टैंकर जो है वो खाली टैंकर्स एयरप्लेन में एयरफोर्स के भरे जाएंगे और वहाँ लेके जाके उसमें जो ऑक्सीजन भरा जाएगा वह ऑक्सीजन अगर नज़दीक के स्टेट का है तो वो बाय रोड आ सकता है टैंकर,
और अगर दूर के स्टेट का है तो ट्रेन से रो के पद्धत से, जिस तरह से विशाखापट्टनम से आ रहा है उसी तरह कई टैंकर्स ट्रेन में रो मेथड से वो लाने की कोशिश हम करेंगे। तो ये मुद्दा माननीय प्रधानमंत्री जी ने भी मान्य किया है और इस तरह से वो भेजने के लिए बिल्कुल एयरफोर्स को उन्होंने सूचित किया है। तो ये ऑक्सीजन का मुद्दा रहा। फिर ऑक्सीजन में ये भी उन्होंने कहा कि हर एक डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स ने अपने अपने ज़िलों में कहाँ से ऑक्सीजन निर्माण होता है, कुछ भी अगर छोटे छोटे भी अगर कोई उसमें पर्याय है या उसमें कोई ऑप्शंस है तो ज़रूर उसमें ढूंढना चाहिए। तो हमने तो ज़रूर हर कलेक्टर्स को आदेशित किया है कि PSA टेक्नोलॉजी का, प्रेशर स्विंग एड्जॉर्प्शन टेक्नोलॉजी का प्लांट लगाए। उसके अलावा हम ये भी कहना चाहते हैं कि जिस तरह फूड पैकेजिंग इंडस्ट्रीज़ है वहाँ पर नाइट्रोजन की बहुत बड़ी आवश्यकता होती है पैकिंग करने के जो मटेरियल बनाते हैं प्लास्टिक का, तो यह PSA टेक्नोलॉजी का ही प्लांट होता है। तो नाइट्रोजन बनाने के सिवाय वो अगर हम ऑक्सीजन बनाएं तो उसमें काफ़ी हद तक राहत मिल सकती है। तो ऐसे फूड पैकेजिंग इंडस्ट्रीज़ और प्लास्टिक रिलेटेड इंडस्ट्रीज़ में जहाँ जहाँ यह PSA टेक्नोलॉजी का प्लांट है वह रेडीमेड प्लांट है, उसको स्किड माउंटेड का मतलब है वो सिर्फ वहाँ से निकालना और हॉस्पिटल में लेके जाके, अगर हम 100 बेडेड 150 बेडेड हॉस्पिटल के सामने वो रखा तो उसका हम यूज़ ज़रूर कर सकते हैं। तो मुझे लगता है कि वो एक पर्याय हो सकता है। दूसरा SPA नए हम प्लांट्स के ऑर्डर दिए हैं, कॉन्सेंट्रेटर्स की ऑर्डर्स दिए हैं, सिलेंडर्स जो है ऑक्सीजन भरने के लिए वो उसकी मांग भी केंद्र शासन से की है, कुछ हद तक हमारे को वहाँ से मिलेंगे। हमने शुगर फैक्ट्रीज़ को भी कहा है, शुगर फैक्ट्रीज़ ने भी बड़े पैमाने पे उनके पास जो सिलेंडर्स थे वो देने की बात कही है और वो भी अलग अलग कलेक्टर्स रिक्विजिशन करके वो सिलेंडर्स भी शुगर फैक्ट्री से लेने का काम करेंगे। रहा सवाल शुगर फैक्ट्रीज जो अभी आज शुरू है, क्योंकि बहुत ज़्यादा गन्ना है और लेट मई एंड जून एंड तक भी कुछ शुगर फैक्ट्रीज चलेंगी, तो वहाँ शुगर फैक्ट्रीज में ऑक्सीजन भी बना सकते हैं और वहाँ पर जो इथेनॉल प्लांट है वहाँ से भी ऑक्सीजन बना सकते हैं। तो वसंत दादा शुगर इंस्टीट्यूट के माध्यम से जो भी टेक्नोलॉजी है और जो भी कुछ एडिशन वहाँ पर कुछ इक्विपमेंट्स का करना है वो किया जाएगा, लेकिन शुगर फैक्ट्री से भी कुछ हद तक हम ऑक्सीजन निर्मित का काम करने का कार्यवाही ज़रूर करेंगे। तो इस तरह से ऑक्सीजन, रेमडेसिविर का जो मुद्दा रहा, रेमडेसिविर में इतना ही कहा गया है कि जिस राज्य में जितने ज़्यादा संख्या में या जो संख्या है वह संख्या के अनुसार रेमडेसिविर का बंटवारा हो, यह सिर्फ मांग कई मुख्यमंत्रियों ने किया और उसकी गंभीरता से 100% प्राइम मिनिस्टर ने की है। और हम उम्मीद और आशा करते हैं कि ज़रूर हमें हमारे जो भी केसेस है, पॉजिटिव केसेस है, 7 लाख पॉजिटिव केसेस है, सबसे ज़्यादा हमारे पास है, तो उस हिसाब से हमारे को मिलना ज़रूरी है, क्योंकि अभी पूरा रैशनिंग जो बोलते हैं, पूरा डिस्ट्रीब्यूशन का या एलोकेशन का जो कंट्रोल है वो गवर्नमेंट ऑफ इंडिया के हाथों में। तो यह बात भी रखिए, वैक्सीनेशन के हद तक ज़रूर अभी 1 मई के बाद वैक्सीनेशन सभी के लिए खुला है। प्राइवेट लोग भी, कॉरपोरेट भी जाके वैक्सीन लेके अपने अपने कर्मचारियों को, कामगारों को दे सकते हैं। गवर्नमेंट ऑफ स्टेट गवर्नमेंट्स भी बाज़ार से वैक्सीन खरीद करके अपने लोगों को दे सकती है। तो अभी बिल्कुल ये जो पॉलिसी बनी है तो उसमें महाराष्ट्र भी पीछे नहीं रहेगा। महाराष्ट्र के मंत्रिमंडल ने माननीय उद्धव जी ठाकरे साहब के नेतृत्व में एग्रेसिव वैक्सीनेशन करने का, टीकाकरण करने का काम ज़रूर हम उस पर पूरा तवज्जो या उस पर पूरा ज़्यादा ज़ोर देने वाले। तो आने वाले दिनों में जल्द से जल्द सभी रेट्स और इसको देखते हुए किस तरह से नीति बनाएं, यह डिसीजन हम लेंगे और जल्द से जल्द 18 से 44 साल के जो उम्र के लोग हैं उनको हम वैक्सीनेशन कराएंगे। सर, ऑक्सीजन की कमी कितनी हो रही है मुंबई, पूरे महाराष्ट्र में, किस तरह से ये ज़रूरत हुई? देखिए, ऑक्सीजन की कमी ज़रूर है,
क्योंकि आज राज्य में जो उत्पादित होने वाला ऑक्सीजन है वो 1250 मेट्रिक टन है, वो पूरा की पूरा हम मेडिसिन के लिए दे रहे हैं। रहा सवाल, और हमने मांग की है कि कम से कम 500 टन मिले, लेकिन 500 हमें नहीं मिल रहा है, हमें 300 मिल रहा है। तो 300 मिल रहा है तो 1550 टन जो भी मेट्रिक टन अभी उपलब्ध हो रहा है वह ऑक्सीजन हम डिस्ट्रीब्यूट करने का काम कर रहे हैं। मुझे ऐसा लगता है कि प्राइम मिनिस्टर ने भी एक चीज़ पे बहुत जोर दिया है कि वेस्टेज ना हो, लीकेजेस ना हो, और जैसा कि कुछ डिसीजंस ऐसे भी ले सकते हैं जो डॉक्टर्स है कि हाई फ्लो नेजल कैनुला में 60 लीटर्स पर मिनट लगता है, और वही काम नॉन इन्वेजिव वेंटिलेटर भी करता है, वो 20 लीटर्स पर मिनट पे कर सकता है या 40 पे कर सकता है। तो जो बचत कर सकते हैं वो करना चाहिए। लीकेजेस अगर रोक सकते हैं, लीकेज रोकना चाहिए। इस तरह से मुझे लगता है हमने एक स्ट्रैटेजी बनाने की ज़रूरत है। सर, प्रधानमंत्री ने हॉस्पिटल सेफ्टी ऑफ हॉस्पिटल शुड नॉट बी निगलेक्टेड, मतलब हॉस्पिटल की सुरक्षा को निगलेक्ट नहीं किया जाना चाहिए, इसको लेकर के भी कहा है। जिस तरीके के हाल के कई इंसिडेंट हुए हैं उसको लेकर राज्य सरकार किस तरीके से एक्शन प्लान कर रही है ताकि और सेफ्टी मुहैया कराई जाए? नहीं, ज़रूर मुझे लगता है कि हॉस्पिटल की सिक्योरिटी सभी को चाहिए, और हॉस्पिटल में जैसा फायर सेफ्टी हो, इलेक्ट्रिकल सेफ्टी हो, स्ट्रक्चरल ऑडिट हो, ये तो अगर आप लैंड या बिल्डिंग कोड जो बोलेंगे, बिल्डिंग कोड, ये नेशनल बिल्डिंग कोड बोलते हैं, NBC, तो इसमें भी हर कोई बिल्डिंग जो बनाई जाती है इसमें ये सभी मुद्दे बहुत ज़रूरी होते हैं कि इलेक्ट्रिकल ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट और फायर ऑडिट, यानी उसका जो भी उपाय करना ज़रूरी है वहाँ पर, तो वो करे, सिवाय ये बिल्डिंग ट्रांसफ़र नहीं होनी चाहिए कोई भी डिपार्टमेंट को हो, चाहे वो स्वास्थ्य विभाग हो, चाहे वो अन्य विभाग हो, एजुकेशन विभाग हो, कोई भी डिपार्टमेंट में ट्रांसफ़र नहीं होनी चाहिए। लेकिन कभी कभी जल्दबाजी में ये सभी जो रूल्स है वो बाजू में रख के ट्रांसफ़र की जाती है, ऑक्यूपेशनल सर्टिफिकेट दिया जाता है। मुझे लगता है ये जो रूल्स जो बने हैं उसका अमल ठीक से होना ही चाहिए, और उसके सिवाय ट्रांसफ़र नहीं होना चाहिए। इस तरह की पाबंदी अभी अपने को बहुत स्ट्रिक्टली ऑब्जर्व करना पड़ेगी और उसका अमल करना पड़ेगा। वैक्सीनेशन को लेकर के 15 सेंटर ने कहा कि 15 करोड़ वैक्सीनेशन फ्री ऑफ कॉस्ट पूरे देश भर के राज्यों को दिए गए हैं। महाराष्ट्र में जब हम गरीबी रेखा के नीचे के लोगों को ध्यान में रखते हुए वैक्सीनेशन करेंगे, इतनी वैक्सीन कहाँ से लाएंगे, और क्या सेंटर से जो परमिशन फॉरेन से इंपोर्ट करने के लिए मांगी गई थी वो दे दी गई है, क्या किसी से बात हो रही है? देखिए, वैक्सीनेशन जो है वो राज्य सरकार की बहुत ज़ोर रहेगा कि वैक्सीनेशन महाराष्ट्र में बहुत बड़े पैमाने पे हो। आज भी महाराष्ट्र वैक्सीनेशन पे नंबर 1 पे है, जो 45 उम्र के आगे के लोगों को वैक्सीनेशन देने का जो राष्ट्रीय कार्यक्रम है उसमें भी हम नंबर 1 पे है। सबसे ज़्यादा सेंटर्स हमारे हैं, आज 4500 के ऊपर सेंटर्स है, लेकिन अगर वहाँ पर रोज़ाना पर्याप्त मात्रा में अगर वैक्सीन या टीकाकरण यानी लस अगर हमारे को मिलती है या वैक्सीन मिलता है तो हमारा टीकाकरण बहुत, यानी एवरेज टीकाकरण की जो गति हमारी वो 6 लाख के ऊपर भी जा सकती है। लेकिन उतना नहीं आता है तो ठीक है, रोज़ 3 लाख की 3.5 लाख की गति से हम काम कर रहे हैं। 18 से 44 साल की उम्र में हम और काम करना चाहेंगे, वो वैक्सीन भी हम खरीदी करेंगे। तो उसके लिए मैंने जैसा कहा कि 1 नेशन 1 रेट यह कई सीएम्स ने मांग रखी है, तो उसके बारे में कोई पॉलिसी डिसीजन होता है क्या, केंद्र शासन उसके बारे में कोई पॉलिसी डिसीजन लेती है क्या, ये चीज़ पे भी ज़रूर हम ध्यान रखेंगे। और आने वाले दिनों में उसके बारे में माननीय मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री राइट डिसीजन लेंगे कि भाई किस समाज के घटक को मुफ्त में देना चाहिए
जैसा कि बीपीएल के लोगों के नीचे का हक बनता है कि भाई उनको वैक्सीनेशन मुफ्त कराएं, लेकिन जो लोग अपनी जिनकी आर्थिक परिस्थिति ठीक है वे लोग अपना अपना वैक्सीन करवा ले सकते हैं। तो ये जो नीति है वो नीति मंत्रिमंडल में तय की जाएगी। स्पुतनिक 5 को लेकर के जो बातचीत चल रही थी तो वो क्या सेंटर से परमिशन इंपोर्ट किया हुआ वैक्सीन के बारे में बात चल रही है। उनके जो अलग अलग एजेंसीज होती है उनसे गवर्नमेंट की तरफ से बात चल रही है। हमें अगर इंपोर्ट किया हुआ वैक्सीन ठीक रेट में मिलता है तो ज़रूर उसके ऊपर माननीय मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री निर्णय लेंगे। थैंक यू। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे